सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेल्या महायुतीतल्या पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दोस्तीत कुस्ती खेळली. आपण ती बघितली. आता पुन्हा एकदा महायुतीतले पक्ष फडात मांड्या थापटून एकमेकांच्या समोर उभे राहण्याची शक्यता आहे. फड आहे विधान परिषदेच्या 17 जागांचा. विधान परिषदेवरून महायुतीत रस्सीखेच. ठाणे पालघर, जालना छत्रपती संभाजीनगर वरून वाद. तिढा सोडवण्याचं महायुती समोर आव्हान. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 विधान परिषद जागांच्या निवडणुकीवरून महायुतीत जागा वाटपावरून चढाओढ सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालन्यातील विधान परिषदेच्या जागेवर भाजपनं दावा ठोकलाय. कारण या मतदारसंघात भाजपकडे विजयासाठीचं आवश्यक संख्याबळ आहे. पण शिंदेंच्या शिवसेनेनंही या जागेवर दावा ठोकलाय. मात्र त्यावरून सत्ताधारी शिवसेनेत एकमत नसल्याचं चित्र आहे. संभाजीनगरच्या जागेवर भाजप दावा करते हे जरी खरं असलं तरी ही जागा शिवसेनेची होती, शिवसेनेची आहे आणि शिवसेनेची राहणार. या संदर्भामध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांशी सुद्धा बोललेलो आहे. ही जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडता येणार नाही आणि त्यासाठी वरिष्ठ पातळीवर निश्चित बैठक होऊन योग्य तो निर्णय होईल. आता ह्याचा सगळं दुप्पट आहे तिप्पट आहे याचा जे आहेत ना हे बेरीज वजाबाकी करणं हे भाजपचं काम आहे. परंतु याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. शेवटी ह्याचे निर्णय 3 नेते घेणार आहेत. आमच्या वतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेब, BJPच्या वतीनं देवेंद्रजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सुनेत्रा वहिनी. त्याच्यामुळे आम्ही आमचा प्रस्ताव जो काय आहे तो भारतीय जनता पार्टीकडे दिलेला आहे. समन्वय समितीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं देखील दिलेला असेल. तिन्ही नेते चर्चा करून येत्या 2 दिवसामध्ये कोण किती जागा लढणार आहेत हे फायनल होईल. परंतु 17च्या 17 जागा महायुतीनं आम्ही लढू आणि 17च्या 17 जागा महायुती जिंकेल. जालना छत्रपती संभाजीनगर जागेपाठोपाठ ठाणे पालघर विधान परिषदेच्या जागेवरून शिवसेना आणि भाजप आमने सामने आल्यात. ठाणे पालघर विधान परिषदेच्या जागेवर भाजपनं दावा ठोकलाय. गेल्या काही वर्षात ठाणे आणि पालघर पट्ट्यात भाजपची ताकद वाढल्याचा हवाला भाजपनं दिला. ठाणे जिल्ह्यात 18 पैकी शिवसेनेचे 6 तर भाजपचे 9 आमदार आहेत. लोकसभा आणि शिक्षक विधान परिषदेत ताकद असतानाही मित्रपक्ष म्हणून शिवसेनेला जागा दिली. आता पुन्हा त्याग करण्याची भूमिका पक्षानं घेऊ नये अशी भूमिका भाजपनं मांडली आहे. ठाणे पालघर, जालना छत्रपती संभाजीनगर या जागेपाठोपाठ रायगड, परभणी, हिंगोली, सातारा, सांगली या जागांवर महायुतीत चुरस पाहायला मिळतेय. या 5ही जागा शिवसेनेला हव्या आहेत. तर नाशिकवरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत चढाओढ सुरू आहे. काय फॉर्म्युला ठरलेला नाही. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय बसतील आणि ते ठरवतील की बाबा कुठल्या जागा, गेल्या वेळेस कोणी किती जागा लढल्या होत्या, आता किती जागा कोण लढणार आहे बदललेल्या परिस्थितीनुसार. बघा, स्थानिक कार्यकर्ता जो आहे हा मागणी करत असतो, निर्णय जे आहे ते वरिष्ठ घेत असतात. नाशिक विभागातील जे मतदारसंख्या बघता सर्वाधिक जे मतदार आहे ते भारतीय जनता पार्टीकडे. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की ही जागा भारतीय जनता पार्टीने लढवावी. भारतीय जनता पार्टीकडे प्रबळ उमेदवारही आहे, दावेदारही आहे. त्यामुळे आम्ही ही मागणी केलेली आहे की ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी. दरम्यान विधान परिषदेच्या जागांसंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, चंद्रशेखर बावनकुळे आणि छगन भुजबळांमध्ये बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप विधान परिषद निवडणुकीत काही ठिकाणी एकत्र लढण्यावर चर्चा करत असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी अतिरिक्त जागेची मागणी झाल्यास भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान महायुतीतल्या या रस्सीखेचीवरून विरोधकांनी टोले हाणलेत. महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत. त्यातला एक पक्ष अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आता हळूहळू नगण्य ठरतो आहे. बरोबर आहे. शिंदे दिल्लीला आले होते असं मला कळलं 2 दिवसापूर्वी. ते यासाठीच आले होते की देवेंद्र फडणवीस आम्हाला विधान परिषदेत जागाच द्यायला तयार नाही.
आमच्या तोंडावरती काहीतरी फेकतायत आणि आम्हाला गप्प करतायत. ते त्यासाठी आले होते. त्यांचे जे बॉस इथे आहेत, त्यांच्या पक्षाचे प्रमुख इथे आहेत, अमित शहा वगैरे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून नियुक्त होणाऱ्या विधान परिषदेच्या जागेसाठी अनेक जण इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर अधिकाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्याचा महायुतीतल्या प्रत्येक पक्षाचा प्रयत्न आहे. आता विधान परिषदेच्या या जागांचा तिढा सोडवण्याचं मोठं आव्हान महायुतीच्या नेत्यांसमोर आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.